श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत. तर सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सुंदर असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील. तर आपल्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर ताईंना इतके सुंदर सुंदर अनुभव येत होते. प्रत्येक सेवेकरांना असे सुंदर अनुभव येतच असतात, पण गरज असते ती फक्त आपल्या विश्वासाची, श्रद्धेची, किंवा इथे माझं काम होणारच आहे. तुमची काही अडली नडली कामं असतील तेही होतील, पण तुमच्या म्हणतो ना आपण की तुमचे कर्म काय आहेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जे प्रारब्धाचे भोग आहेत ते प्रत्येकालाच भोगून संपवावे लागतात. ते दुःख, कष्ट हे स्वतःलाच भोगावे लागतात आणि त्यातून सुटका होणे यासाठी आपल्याला ते कर्म प्राप्तच आहे. कारण महाराज देतात ते भरभरून देतात, पण आपले प्रारब्ध आणि कर्म हे आपले आधी ज्या वाईट गोष्टी होत्या त्या आधी नष्ट करतात आणि मग आपल्याला नेहमीच आपल्या सोबत राहतात. दुःख कष्ट हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, पण तिथे आपल्याला सावरणारे, मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढणारे फक्त स्वामी माऊलीच असते. हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा कुठेही जायची गरज नाही, कुणाचेही पाय धरायची गरज नाही. जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत जातो, स्वामींचे चरण पकडतो, तर आजही आपण आपल्या या ग्रुपमधील ॲडमिन ताई म्हणजेच आपल्या मयुरी बत्तुल ताई यांचा एक अनुभव आपण आज शेअर करणार आहोत. तर ताईंनी आपला हा अनुभव लिहून पाठवला आहे. तर या ताई जेव्हा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आम्ही जेव्हा सर्वप्रथम आपल्या या दत्तभक्त परिवार आहे आणि हा स्वामींचा परिवार आहे, हे सर्वजण आम्ही अविनाश दादा हे सर्व सेवेकरी, तर जवळजवळ 500च्या संख्येमध्ये आपण सर्व गिरनारला गेलो होतो. आणि त्याच आठवड्यात पावसाने इतका धुमाकूळ घातला होता, इतकी महाराजांनी आमची सर्वांची परीक्षा घेतली, तरीसुद्धा या परीक्षेत स्वामींनी आम्हाला म्हणतो ना एक पुढे जायला खूप मोठी आम्हाला मदत केली. आणि स्वामींच्या इच्छेने, दत्तप्रभूंच्या इच्छेनेच आम्ही गिरनार यात्रा सुफल संपन्न केली. तर या यात्रेमध्ये या मयुरीताईंनी आपल्या लहान दोन्ही बाळांना, म्हणजे त्यांचा लहान 5 वर्षांचा मुलगा आणि त्यांचा लहान छोटा मुलगा 1-1.5 वर्षाचा, तोसुद्धा या 2 वर्षाचा, तोसुद्धा या यात्रेमध्ये आला होता. आणि ताईंनी या बाळाला घेऊन गिरनारची यात्रा केली. गिरनार पूर्ण चढल्या उतरल्या तर 10,000 पायऱ्या चढणे उतरणे हे शक्यच नाही. मोकळं जरी आपण चालत गेलो तरीसुद्धा इतका त्रास होतो, पण या दत्त महाराजांच्या भेटीच्या ओढीने ताईंनी खूप सुंदर अशी सेवा ही रुजू केली होती. तर ताई अशा बोलतात की, ताई म्हणतात, श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझा अनुभव गिरनारचा आहे. माझा अनुभव असा आहे की मला गिरनारला जायचं होतं. माझे मिस्टर आणि अजून काही जण असे आम्ही 10 जण होतो, पण काही कारणास्तव ते रद्द झालं होतं. पण मी हट्ट धरला होता की मला काही झालं तरी गिरनारला जायचंच आहे, मला गड चढायचाच आहे. मग मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की तुम्ही जरी कॅन्सल केला तरी मला जायचंच आहे. मग मी हाच विचार करत बसले होते की कसं जाऊ. तेवढ्यात दादांची मार्गदर्शन मीटिंग चालू होती. तेव्हा मी दादांना सांगितलं की मला यायचंच, पण सोबत कोणी नाही आहे. तर दादा म्हणाले कोरवी दादांच्या गाडीत जागा आहे. म्हणून मग मला इतका आनंद झाला की काय सांगू. मग रवी दादा तर इतका आनंद झाला की काय सांगू. माझ्या 6 आणि 1.5 वर्ष अशा माझ्या दोन्ही मुलांना घेऊन निघाले. मग मला सगळे म्हणायचे, एवढ्या बाळाला कशाला आणलं, कसं चढणार. मग मी सर्वांना एकच म्हणाले की आता महाराजच इथंपर्यंत आणले आहेत, आता पुढेही महाराजच नेतील. हा माझा ठाम विश्वास होता. त्यात माझ्या मिस्टरांची अट होती की गिरनारपर्यंत पर्वत चढायचं नाही, रोपवेनंच जायचं आणि जिथंपर्यंत रोपवे जातो तिथंपर्यंतच जायचं. म्हणून पण मला चढायचं होतं, तेच सगळं अनुभवायचं होतं. आणि त्या दिवशी इतका पाऊस पडला की रोपवे बंद होता. म्हणजे महाराजांनी माझी चढण्याची इच्छा पूर्ण केली. मग मी दोन्ही मुलांना घेऊन मी चढत होते. म्हणजे मोठा त्याचा तो छानपैकी काठीचा आधार घेऊन चढत होता आणि मी लहान बाळाला कडेवर घेऊन चढत होते. चढताना मला म्हणाले, म्हणजे मी 100 ते 150 पायऱ्या चढल्या. मग आपल्या ग्रुपमधल्या एक दादा मला भेटला आणि म्हणाला, मी घेऊ का बाळाला. मी हो म्हणून त्याला दिलं आणि मी मोठ्या मुलाचा हात धरून चढत होते. त्या दादाने त्या बाळाला 500 ते 550 पायऱ्या नेला. मग मी घेतलं त्याला आणि चढले. पुढे चढताना मला खूप त्रास झाला, दम लागला. मी खूप
घामाघूम झाले आणि मला चढणंच शक्य वाटत नव्हतं. तेवढ्यात तिथे एक बिहारचा दादा आला. अनोळखी होता तो मला म्हणाला, "दीदी मैं लेके जाऊँ क्या इस आपके बच्चे को?" मी म्हणाले व त्याला दिलं. पण त्यात मी बाळाला घेऊन चढताना मला दादांचं वाक्य आठवत होतं, "स्त्री ही आदिशक्ती असते." हेच वाक्य मी डोळ्यात ठेवलं होतं. आता हा अनुभव वाचतानासुद्धा मला इतके अंगावर शहार येत आहेत किंवा डोळ्यातून इतकं म्हणजे आपोआप पाणी येतं आहे की महाराजांची ही काय कृपादृष्टी आहे किंवा ही महाराजांची ओढ काय आहे, ही खरंच शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण आहे, खरंच खूप अवघड. पण ताईंची ही श्रद्धा आणि भक्ती पाहून खरंच सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय नक्की राहणार नाहीत. तर दीदी मी तर त्या बाळाला घेऊन चढत होता आणि ताई हे वाक्य डोक्यात ठेवलं होतं की आपण ही आदिशक्तीचं स्वरूप आहोत, आपल्यात आदिशक्ती विराजमान आहे. आणि ते डोक्यात ठेवून माझा मोठा मुलगा खूप छान चढत चालला होता. जराही थकला नाही. उलट तोच मला म्हणाला की चल ना मम्मी लवकर लवकर, मला खूप मजा येते. कारण त्याला स्वतः दत्तप्रभूंनी कडेवर घेतलं होतं आणि या दादांच्या रूपात तर दत्तप्रभूच माझी मदत करत होते. त्या दादाने तर बिहारच्या दादाने माझ्या बाळाला अंबाजी माताच्या मंदिरपर्यंत घेऊन गेला होता. काय त्या प्रभूंची लीला अगाध आहे. अंबाजी माता मंदिरापासून परत आपल्या ग्रुपमधल्या दादांनी त्याला घेतलं. म्हटले, महाराजांनी किती सुंदर माझी सोय केली आहे आणि हे सगळं आपल्या अविनाश दादांमुळेच शक्य झाले. मी 6 वर्षात कधीही घराबाहेर पडले नाही. फक्त माहेरच्या व्यक्तींसोबत माहेरच्या किंवा घरातील व्यक्तींसोबतच जायचे, बाकी कुठेच जात नव्हते. आणि कॉन्फिडन्सही नव्हता. फक्त आणि फक्त दादांमुळेच हा कॉन्फिडन्स आला. चढतानाही पाऊस वारा चालूच होता. मी अंबाजी माता मंदिराजवळ गेल्यावर मला सगळे परत पाठवत होते, वरती खूप वारा पाऊस आहे, नको जाऊ. पण मी कोणाचं ऐकलं नाही. मला फक्त दत्तप्रभूंच्या भेटीची आस होती आणि माझा विश्वास होता प्रभू काहीतरी करतील. आणि तसंच झालं. आम्ही सुखरूप वर पोहोचलो आणि खाली पण उतरलो. व्यवस्थित दर्शनही झाले. आम्हाला फक्त 2000 ते 3000 पायऱ्या जड गेल्या. पण 3000 पायऱ्यांवर जेव्हा दादांचं आपल्या अविनाश दादांचं दर्शन झालं तेव्हा आमचा पूर्ण थकवाच गायब झाला. म्हणजे दादांच्या रूपात आम्हाला दत्तप्रभूंनी खालीच दर्शन दिले होते आणि सर्व नियोजन महाराजांनीच करून ठेवलं होतं. आणि हे सगळं फक्त आणि फक्त अविनाश दादांमुळे शक्य झालं म्हणजे फक्त दादांमुळेच. आज दादांनी जर ही परिक्रमा योजली नसती तर आम्ही कधीच प्रभूंपर्यंत पोहोचू शकलो नसलो. म्हणजे गिरनारला आम्ही कधी जाऊच शकलो नसतो. आणि दादांमुळेच मला कॉन्फिडन्स आला. हे सगळं फक्त दादांमुळे शक्य झाले आणि हा चमत्कार पाहायला अनुभवायला मिळाला. त्यामुळे दादांची मी शतशः ऋणी आहे. दादा आम्हाला असंच प्रोत्साहन देत राहा व आम्हाला अध्यात्माचा असाच मार्ग दाखवत राहा. आणि हे सर्व श्रेय तुमच्या चरणी अर्पण. दादासाहेब श्री म्हणजे स्वामी समर्थ. इच्छाशक्ती प्रबळ असली की काहीही शक्य होतं. म्हणून मी म्हणते अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ. तर बघा इतका सुंदर ताईंना हा अनुभव आला आणि ह्या दादांनी म्हणतो ना आपण, दादांनी आपल्या या सर्व परिवारावर कुटुंबावर असेच शुभाशीर्वाद प्रत्येक जीवांवर ठेवावे अशीच मी दादांच्या चरणी प्रार्थना करते, आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला, कारण मी स्वतः ह्या मयूरताईंना पाहिलं आहे. कुठलाही दुःखाचा कष्टाचा किंवा थकल्यापणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. सतत हसतमुख आणि प्रसन्न अशा त्या पूर्ण ह्या परिक्रमेमध्ये होत्या. तर ह्या अशा म्हणजे आम्हाला स्वतःच एकटं चढणं इतकं त्रासदायक होत होतं. पण या ताईंनी कशा ह्या सर्व लीला केल्या, म्हणजे ह्या महाराजांनी केलेल्या लीला ताईंच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाल्या. तर खरंच मी आपल्या ह्या ग्रुपच्या माध्यमातून घडलेल्या गिरनार परिक्रमेबद्दल बोलावं तेवढं खरंच खूप कमी आहे. पण अशीच सेवा घडावी, आमच्या या स्वामींचं कार्य आमच्याकडून भरपूर घडावं अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर तुम्हीसुद्धा ह्या अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या सरिता 24 स्वामी इच्छा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच जे आहे स्वामी अनुभूती पोहोचवण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रुपच्या ॲडमिनपर्यंत किंवा
आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला जॉईन करा आणि मला हा अनुभव तुम्ही तुमचा लिहून रेकॉर्ड करून किंवा फोन करूनसुद्धा पाठवू शकता. चला तर मग झालेली सर्व सेवा मी प्रभूंच्या चरणी अर्पण करून दत्त महाराजांच्या स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. जय गिरनारी बाबा, जय गिरनारी बाबा. तर सतत हा नारा लावत आम्ही गिरनारचा जो पर्वत चढला तेव्हा अद्भुत असा आनंद, आणि जेव्हा आम्ही तिथे दत्त महाराजांच्या चरणांवर होतो तेव्हासुद्धा असे आनंदाश्रू दुःखाश्रू काय होते माहिती नाही, पण पूर्ण भरून आलो होतो, हृदय भरून आलं होतं. आणि आम्ही महाराजांच्या चरणांवर आमचे अश्रू दुःख किंवा म्हणतो ना आपण आमचे सर्व काही तिथंच आम्ही अर्पण केले. आणि काय बोलू, तर तो प्रसंग आठवला तरी मी पूर्ण गिरनारमध्येच आहे असं वाटून राहतं. तर चला आपण परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.